त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबियांनी कोरलाई गावात अलिबाग जवळच्या 19 बंगले बांधून ठेवले. काय 19 बंगले, ही बेनामी प्रॉपर्टी, 19 बंगले. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, कधी सांगा आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिक लावू. आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडून, आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोडायला मला, अख्खी शिवसेना जोडायला मला. म्हणजे दिशाभूल करायचा, खोटेपणाचा कळस करायचा, धंपकपणा करायचा. कुठे बंगले 19 बंगले 19 बंगले, रोज ते वेळा चालू 19 बंगले 19 बंगले. चला दाखवूया, जाऊ आपण तिथे पार्टी करू, बंगल्यात बसू, देतो चाव्या तुम्हाला. मी उद्योगाला विचारला आम्हाला दाखव बंगले. पण लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा, खोटेपणा, धंपकपणा, मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असलेला हा किरीट सोमय्या ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला, शिशिर शिंदे असेल त्याला माहिती आहे. मराठी भाषा, बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन आणि मराठी कट्टा चालवतात लोक मुंबईमध्ये, महानगरपालिका मराठी कट्टा. मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्र, हा तो भरवा दलाल आमच्या मराठी भाषेविरुद्ध. आणि काय तुम्ही सांगताय मराठीला अभिषेक भाषा दर्जा आम्ही देतोय म्हणून? अरे आता सोमान म्हणतात, आता आम्ही देतो. जब से महाराष्ट्र में बीजेपी की सरकार आ गई तब से उनका महाराष्ट्र में आना जाना शुरू हो गया. बीजेपी के नेता मुख्यमंत्री के घर में उनका तो खुला आना जाना रहता था. उसके बाद उसकी प्रॉपर्टी बढ़ने की, किसका पैसा उसके पास है, किसने किया मनी लॉन्ड्रिंग? मैं ये सब ये मनी लॉन्ड्रिंग की जो केसेस है नरवर की और सब क्या बीजेपी के नेताओं के यहाँ की जल्दी में दे रहा हूं, जल्दी दे रहा हूं. 7,000 करोड़ में से 3,500 करोड़ ये महाराष्ट्र से गए हैं. 3,500 करोड़ की प्रॉपर्टी महाराष्ट्र में जो उनको प्रोजेक्ट मिले, महाराष्ट्र से जो करप्शन हुआ है पहले वाली सरकार में, वहां से गई है. महाराष्ट्र में सबसे बड़ा घोटाला जो है फडणवीस सरकार के पास में बहुत हो, लेकिन सबसे बड़ा घोटाला हुआ है महा-आईटी में 25,000 करोड़ का. 25,000. कौन है अमोल काळे? कहां छुपाया उसको बताइए. हु इज अमोल काळे? हु इज विजय ढवंदाळे? सबके अकाउंट, सबके लिंक्स, सबके मनी ट्रांजैक्शंस, सबके किसके साथ जुड़े हैं, बिना टेंडर किसको कॉन्ट्रैक्ट मिले हैं, पैसा कहां कहां गया है. 2 दिन में जाएगा ईओडब्ल्यू के पास, फिर जाएगा ईडी के पास. 5,000 करोड़ का हिसाब मेरे पास आया है. 5,000 करोड़ का हिसाब मेरे पास आया है तो जाए. हमारी 1 गुंठा जमीन आप निकाल दो, हमारे इतने बंगले 19 बंगले निकाल दो जो नहीं है जमीन पर.
मैं सेंटर ही हूं, आप मुझे नहीं बदल सकते। आप मुझे बताइए, ईडी के पास काम नहीं है क्या? जो हमारे जैसे मिडिल क्लास लोग जो है महाराष्ट्र में, उनके पीछे पड़े हो। पढ़ना है तो पढ़ लीजिए, लेकिन आपने गलत आदमी से पंगा लिया है। आपने शिवसेना से पंगा लिया है, आपने महाराष्ट्र से पंगा लिया है। मैं इतना आपको बताना चाहता हूं। अब मैं वापस आता हूं, परत बताऊ येतो, तुमचे प्रिय जे रोज असतात ना दत्तप्रभू करत, त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काय, पीएमसी बँक घोटाळा, दुसरे कळलंय पत्राचाळ, आणि पीएमसी बँक घोटाळा पत्राचाळीशी त्यांनी आमचा सगळ्यांचा संबंध लावला. माझं तिथे बँकेत कधी खातं नाही, मला ती बँक कुठे माहिती. पत्राचाळ मी एकदा बघितलेली नाही. ठीक आहे, माझ्या आसपासचे मित्रपरिवार का व्यवसायात पुढे असतील, मला माहिती असू शकतात माझे, आणि मी कधीही ज्यांची नावं घेतली आहे ते सगळे माझे मित्र आहेत. मी कधी टाळणार नाही, मी पळपुटा नाही. माझे मित्र आहेत ते, आणि माझे मित्र आहेत म्हणून त्याला फ्रेम केलेलं आहे, पण मला माहिती आहे मला त्रास देण्यासाठी. आता हे जे कोणी आहेत तुमचे दलाल भडवेला आपण मगाशी म्हणत होतो, ते वारंवार ते सांगताय की पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे वापरतायत आले आहेत. राकेश वाधवान, मला पण नाव त्यांचं, राकेश वाधवान हे पीएमसी बँक घोटाळ्यातला एक असा आरोपी आहे. तर बिल्डर आहे मोठा तो कुठला, बरंच काय का सांगतात. आमचे सगळ्यांशी त्याचे संबंध आहेत, आणि पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे आम्ही वापरतो. आता फार एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. राकेश वाधवानला त्या काळात कोण ओळखत नव्हतं, सगळं ओळखत होतं. राकेश वाधवानच्या खात्यातून बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी रुपये गेलेले आहेत पक्षनिधी म्हणून. बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी ऑफिशियली गेले राकेश वाधवानचे, सगळं नाही. पण आता हे जे महाशय बोलतात आमच्यावर कि राकेश वाधवान, पीएमसी बैंक घोटाला, भ्रष्टाचार, ईडी वाले सुनो, अगर ईडी वाले कहा सुनते हो गए आज मेरी बात उनको सुननी पड़ेगी. ईडी और सीबीआई, ईओडब्ल्यू, प्रधानमंत्री और गृह मंत्री आज मेरा ये जो स्पीच है वहां बैठकर सुन रहे, मुझे मालूम है. ये जो है अभी किरीट सोमैया ना, क्या उसका नाम, हाँ, वो बोलता है कि राकेश वाधवान एक भयंकर मानुस है, उसने भ्रष्टाचार किया है, पीएमसी बैंक घोटाला किया है, लोगों का पैसा डुबाया है. अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमैया की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमैया की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है. निकॉन इन्फ्रासाठी पीएमसी बँक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोठिवरे तालुका वसईत उभारलेला आहे. हे मी पुराव्यासह सांगतोय. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड एडीआयएलचा राकेश वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातला प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी, आणि वाधवानकडून कोट्यावधी रुपयाची जमीन यांनी आपला एक फ्रंटमॅन आहे लगाने म्हणून त्याच्या नावावर घेतली, आणि प्लस कॅश पण घेतली आहे. ही कॅश 80 ते 100 कोटीच्या आहे. पीएमसी बँक घोटाळा ब्लॅकमेल करून आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लडानी, त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण,
लाडाणीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण वसई. आणि गोखुर्ले वसई येथे ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली. अशा 2 जमिनी त्यांनी घेतल्या. एक जमीन 7 कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर जी कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या निकॉन फेज 1 आणि निकॉन फेज 2 हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जातात. हा सगळ्या पीएमसी बँकेतला पाहिजे. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. अनेक नियमांचं पायमल्ली गेलेली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ऍक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आव्हान आहे, ताबडतोब लक्ष घाला आणि या प्रोजेक्टचा संपूर्ण परवाने रद्द करावी आणि ओडब्ल्यूनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमय्याला ताबडतोब अटक करा. जितेंद्र चंद्रलाल नवलानी ये नाम सुनकर मुंबई और दिल्ली के ईडी ऑफिस का सांस बंद हो गया. उनको पसीने छूटे. चार महीने से मुंबई के जो बिल्डर्स है बड़े बड़े उनसे वसूली चल रही है ईडी के नाम पर. मुंबई के 70 बिल्डर, प्रतिष्ठित बिल्डर, उनसे ईडी के नाम पर जो वसूली हो रही है उसको ईडी को भी पता है, कुछ अधिकारियों को पता है ये कौन है, ये किसके लोग हैं, सब डेटा मेरे पास है. और मैं सबसे पहले प्रधानमंत्री मोदी जी को इस बारे में, जैसे वेंकैया जी को लिखा है, मैं मोदी जी को लिखूंगा, मैं अमित शाह जी को लिखूंगा. बाद में जानकारी यही जगह से आपको दूंगा. जितेंद्र नवलानी, फरीद शमा, रोमी और फिरोज शमा, ये 4 किसके एजेंट हैं? मुंबई के 60 बिल्डरों से लोगों ने लगभग 300 करोड़ रुपए जमा किए. कहां होगा उसका मंत्री, मैं आपको बता दूंगा. उसमें कितने ईडी के अफसर शामिल हैं, कहां बैठते हैं, कहां खाते हैं, कहां पीते हैं और क्या अय्याशी करते हैं, ये मैं देश को बताऊंगा. चाहे आप मुझे गोली मारो, आप मुझे जेल में डालो, आप कुछ भी करें, मैं आपसे डरने वाला नहीं. आप करिए, आपको जो करना है करिए. और जो बात मैंने आपसे कही है कि आप बात समझ लीजिए, महाराष्ट्र को बदनाम करना की एक बहुत बड़ा साजिश है. महाराष्ट्र, बंगाल और झारखंड, ये 3 राज्यों की सरकार गिराने की साजिश चल रही है और ईडी और सीबीआई का हथियार बना रहे हैं. हमारे जैसे लोग जो पार्टी के लिए अपनी जान देने को तैयार है, हमारे जैसे लोग, हम सबको तकलीफ देंगे, धमकाएंगे, डराएंगे. लेकिन भाई आपने हमारा डीएनए अब तक देखा नहीं है क्या है. ऐसी कोई जेल बनी नहीं है जो मुझे 2 साल तक जेल में रखे. हमने बहुत देखा है जिंदगी. आइए, अरे बच्चों को धमकाते हैं लोग, ईडी वाले छोटे छोटे बच्चों को धमकाते. 80 साल के बुढ़े को पकड़ के लेके गए अलीबाग से, 80 ईयर्स ओल्ड हार्ट पेशेंट, वो रो रहा था कि मुझे अब याद नहीं है भाई, इतने साल का एक ट्रांजैक्शन है, मुझे कैसे याद होगा 2-4 लाख का ट्रांजैक्शन है. तू यहां ही मरेगा, तू घर में नहीं जाएगा. इस प्रकार से ईडी के अधिकारी ने उसको धमकाया. अमित शाह, मोदी जी से मेरा ये निवेदन है, क्या यही आपकी डेमोक्रेसी है? आप इमरजेंसी के बारे में बड़े बड़े भाषण देते हो, अपोज करते हो, और ये आपकी एजेंसी